सगळे आल्या बरं का आता. आणि मला फोन केलाय त्यांनी की तू कुठं आहे म्हणून. मी म्हणलं मी बाहेर आहे. माझी आई, भाऊ, मावशीचे मिस्टर, काका, भाऊजे माझी आणि सगळे आले तर मला फोन करतात घरात. मी म्हणलं मी बाहेर फिरायला आले. म्हणतात आम्ही घरी यायचो आणि तू बाहेर कशाला फिरायला गेली. आता त्यांना फोन करायला आले. ए माहीला आणलंय का? होय, शाळेतच नेलती काय गाडी डायरेक्ट? होय, तिच्या मास्तरांना फोन केलता मी. त्यांना फोन केला का नाही मग? अगो बाई मला लईच उचकी लागली की. उचकी लागली त्याला, दवाखान्यात न्यायचं. 2 दिवस झालं उचकी राहिली त्याची. तर इथं चाललंय आमचं. ह्यांचं काय चाललंय माहिती आहे का? म्हणजे पाईपलाईन म्हणजे इथं फुटले ही सगळं. पाईपच फुटलाय आमचा. कशानं फुटलाय तर रिक्षानंच फुटलाय. आणि माही व्हिडिओ काढायला गेली फक्त त्यांच्या तोंडात घालती मोबाईल. आणि ती म्हणतात चहा आणती का, मला चहा आणती. तरी त्यांनी लागले तिथं आल्या आल्या हे करायला. इथं रिक्षा लावली, मीच बोलवलं होतं. आणि इथली बघा झाडं सगळी तोडली. इथली झाडं, झाडाचं सगळं हे केलं. आणि आई आली होती. तर आई आली होती माझी बारक्या भावाला दवाखान्यात घेऊन. तिला जायचं होतं पंढरपूरला. पण माझा बारका भाऊ म्हणला की आपण काळीला जाऊन भेटून येऊ. म्हणजे माहीला काळी म्हणतो तो लाडानं. मग म्हणला मला तिला भेटायला जायचं आहे. म्हणून परत टिंबुर्णीवरनं गाडी परत अकलूजला वळवली होती त्यांनी. इकडं आली होती. तर ह्यांचं चाललं आता पाईप नीट करायचं. आणि मला आहे का नाही संध्याकाळी चहा, सगळीजण चहा प्यायला असली तर चहा प्यायला बरं वाटतं. नाही तर मला चहा एकटीला तर पिऊच वाटत नाही ना. मी करतच नाही चहा मग त्या दिवशी. आणि मग ह्यांना बोलवलं होतं तर ह्यांनी लागलं मग हे काम करायला. आणि माहीनं एवढा छोटासा व्हिडिओ काढला आहे. तिला म्हणलं काढ छोटासा व्हिडिओ, तर तिने मग काढला होता एवढा 1 मिनिटाचा काढला. ती पण बळच असा आहे व्हिडिओ काढायला. आणि तर इथं माझं आहे का नाही, मी चहा करत होते आणि गॅसचा सगळा म्हणजे वास येत होता. गॅस आमचा हे झाला आहे थोडासा, त्यामुळं वास येत होता. नाही तर माही घालती कपड्यांच्या घड्या. तर नमस्कार सगळ्यांना. तर आता बघा मी चहा करायला लागले. इकडं दूध आहे, इकडे चहा करते आता मी. आणि भाईचं पप्पा आलं तर बाहेरचं त्यांचं काहीतरी चाललंय. आणि गॅसचं आहे का नाही चालली हवा कॉकमधनं. कशी चालली माहीत नाही, पण चालली हवा. त्यांना लई दिवस झालं मी सांगते. गॅसची हवा चालली त्याची. वास यायलाय गॅसचा. चहा बनवते, त्यांना चहा देते, मग ती जात्याल. माहीचं चाललंय इथं कपड्यांचा ढिगारा आहे पडलाय. तिचेच कपडे आहेत. कपड्यांच्या ढिगाराचा घड्या घालायचं चाललंय. 1 दिवस घड्या घालती ना 8 दिवस बोचकं ठेवते. इथं करते मी मस्तपैकी असा चहा. बघितलं का? बया 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 किती सुंदर घड्या घालतील एक माझी. बघू बाळा इकडं बघ. बाळानं तोंडच घेतलं की लपवून लगेच. मग माझे डोळे बिळ सुचलेत का काय? झोपले की असलंच होते. तर चला या चहा प्यायला सगळेजण. आता स्वयंपाक करायचा आहे मला आणखीन. अंडे आणले ते, अंड्याची भाजी बनवणार आहे मी. सकाळीच अंड्याची भाजी बनवायची होती पण बनवली नाही सकाळी भाजी अंड्याची. पण आत्ता बनवणार मी अंड्याची भाजी. मस्तपैकी भाजी बनव की भुर्जी बनवून, काही दोन्हीपैकी कुठलं जे होईल ते होईल. पण व्हिडिओ काढेल मी नक्की त्याचा. आता चहा उकळतोय. कशाला करायची इस्त्री? चहा झालाय तयार आता आपला. इस्त्री कशाला करायची? किंवा कपड्याला शाळेच्या वय. अगं इस्त्री आपल्या घरात आहे की, नवी कॅट आहे की इस्त्री. मग कशाला? काय ती बिघडली, बंद पडली, कॉईल गेली त्याची. लगे करू का? उतावळीच होती लगे. झाला आमचा चहा आता. आणि माही म्हणती इस्त्री आण. माही इस्त्री कधी आणली होती घरामध्ये? माही ज्यावेळेस छोट्या गटात होती, म्हणजे इंग्लिश मिडियमला शाळेला टाकली होती, त्यावेळेस इस्त्री आणली होती. कारण तिथं आहे ना
त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत इस्त्रीशिवाय गणवेशच, म्हणजे तिथं इस्त्री करूनच ती गणवेश घालायचा युनिफॉर्म शाळेचा, मगच जायचं तिथं असं होतं. त्यामुळे इस्त्री आणली होती, पण ती इस्त्री आहे का नाही, काय झालंय, कॉईल गेली का काय त्याची, ती गरमच होत नाही इस्त्री. बघू आता तिला नीट करून आणली तर. कपड्यांना तिला इस्त्री पाहिजे शाळेच्या, नीट झाली तर आणायची नीट करून. बहुतेक मला असं वाटतं त्याची कॉईल बिल जळाली असावा, म्हणून ती चालत नाही इस्त्री. बघा माझ्याकडे, हो का, रक्का 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 रक्का. तर या चहा प्यायला, माहिती तुला चहा. तर बघू शकता इथं मी काय करते, तर इथं मी करते चिवडा करते चपात्याचा, शिल्लक राहिलेला चपात्यांचा चिवडा बनवते मी इथं. आणि आवडतो आम्हाला पण, माहीला पण. इथं भात पण होता थोडासा, म्हणलं भात ती म्हणजे भात मी शिजवला होता. आणि मग नंतर म्हणलं हे चपात्या राहिल्या थोड्याशा, तर हे करून घ्यावं म्हणलं आपलं चिवडा आणि खावं. कारण की लई पण चपात्या शिल्लक राहिल्या की नाही असं हे करून देऊ वाटत. एक दोन असले तर असं, म्हणजे आमच्या इथे एक कुत्रे येते, आम्ही त्याला टाकतो सकाळ सकाळ. माही पण सकाळ संध्याकाळ त्याला 2 चपात्या असतात त्या कुत्र्याला. नाही सापडलं तर पोरगी उठती, ताजी चपाती घेते आणि टाकते त्याला मग कुत्र्याला. म्हणते असू दे ग, तेवढंच मला भारी वाटते त्याला चपात्या टाकायला. आणि तर एवढा भुगा बघा झालाय 3-4 चपात्याचा, मग आम्ही तोच केला. आणि सकाळनं नाश्ता होतोय आमचा त्याच्यावरती. तर अशा प्रकारे माझी आई माहीला घेऊन गेली होती, त्या दिवशी आली होती, त्या दिवशीच माही 7-8 दिवस गावाकडे होती बघा. म्हटलं जाऊ दे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पण जायला मिळालं नाही, त्यामुळं मग माहीला मी लावली होती 5-6 दिवस आईकडं. गेली माही तिकडं मस्तपैकी 5-6 दिवस राहून आली. आता मी नाही गेले का नाही गेले तर पाऊस होता, आई होतं, त्यामुळे मी नाही गेले. त्यांना पंढरपूरला जाऊन परत गावाकडे जायचं होतं. म्हणलं नको, एवढ्या लांबचा प्रवास मला नाही सहन व्हायचा, म्हणून मी गेले नाही त्या दिवशी. तर बघू आधीमध्ये कधीतरी चक्कर मारेल मी एखाद्या दिवशी. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. गाणं म्हणाल मी, तुम्ही सुचवा मला मी कोणतं गाणं म्हणायचं कोणतं नाही, ते तुम्ही मला कमेंटमध्ये गाणी सांगत जावा. मग मला आणखीन भारी वाटेल की हा नाही, आपण हे गाणं म्हणलं पाहिजे. मग मला गाणं सांगत जावा कमेंटमध्ये, मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये ते गाणं म्हणत जाईल. ते छोट्या कढईत बसलं. चला, झाला मस्तपैकी असा चिवडा तयार. आणि चहा, माहीला चहा सोबत आवडतं. ही मस्त पोह्यापेक्षा पण भारी लागते बरं का ही चपात्याचा चिवडा, मिक्सरला बारीक करून. आता ह्याला काही कोथिंबीर नव्हती, मी माझं काही नसते, मी भाजीचं लई लाड करत बसत नाही, जसं असेल तसं असेल, असं असतंय माझ्याकडं. तर चला बाय सर्वांना, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.